तर नमस्कार मित्रांनो, आणि आज 26 तारीख. तर आम्ही निघालो होतो खेळायला. सर्वजण आम्ही निघालो खाली गाडीला. तर बसने आम्ही जाणार होतो भाव नदीत. तर आम्ही निघालो खाली बससाठी. खाली गेलो आणि लगेचच बस भेटली. तर आम्ही सर्वजण बसलो होतो या गर्दीत. तर मित्रांनो, तुम्ही भाव नदीचं पाणी बघू शकता, अजूनही खूप आहे. तर आम्हालाही भाव नदीलाच उतरायचं होतं. मग आम्ही गाडी थांबली आणि लगेचच उतरायला सुरुवात केली. आम्ही खाली उतरलो आणि मैदानाकडे सुरुवात केली चालायला. तर तुम्हाला वाटत असेल इतकेच जण, तर असं नाही. आम्ही बसने आलो आणि ते बाईकने वगैरे येत आहेत अजून. तर आत्ताच आम्ही मैदानाच्या इथे पोचलो आहोत. इथूनही ग्राउंड दिसत आहे. तर कोणाची तरी मॅच सुरू होती. तर ग्राउंड एकदम खतरनाक होतं, पण खूप मोठं ग्राउंड होतं. तर तुम्ही त्यांच्या इथले आकर्षक चषक बघू शकता. चषक तर मस्त होते. 3 चषक होते. लगेचच टॉस झाला आणि आमची बॅटिंग आली. तर बॅटिंगला आमच्याकडून सुजितदादा आणि पंकजदादा, धडाकीचे बॅट्समन, निघाले खेळायला. षटकातील पहिला चेंडू पंचांनी डाव्या बाजूने मारा करतो. लेफ्ट साइडला सुंदर फटका पावला. संख्या होतो 11. वाजव षटकातील पुढचा चेंडू आणि सुंदर फटका उंचावरून मारलेला पावला. आणि हा षटकार. साम पुढचा चेंडू सुंदर सरळ मारलेला फटका आणि हा षटकार. स्टेटला होत नाही. सर्व खणखणी षटकार अंधाराला दिसतोय त्या सुजिताचा. विराट षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलतो. दुसरा षटकार. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. अग्र षटक टाकता येतो विराट. मॅनेज करत कणकणीत. तर आमची बॅटिंग झाली आणि आता आली बॉलिंग. तर बॉलिंगसाठी फिल्डिंग सेट करत होते. पहिला चेंडू सुजिताचा कशी गोलंदाजी करतो. स्लो बॉल टाकलेला चेंडू न बघितलेला चेंडू येतो. काय गोलंदाजी होते मैदानामध्ये पाहायला गेलं तर नंतर चेंडू देखील येतो. एक धाव येते. जिंकले चेंडूत एक धाव येते. ते तुम्हाला इकडनं बहाय्य करावं लागेल. गांगेवाडी आणि पाटीलवाडी दोन्ही कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. दोन्ही कर्णधार षटकाची समाप्ती होते आणि इथनं मात्र विजय होते. आंबेड संघ बघायला गेलं तर सुजित याची खेळ, सुजल याचा मारा, परिमल याची गोलंदाजी याच्या जोरावर हा सामना देखील जिंकला गेला. इकडनं आंबेड संघासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. पराजय संघ असेल वांदिल बोरदवाडी या संघासाठी इथे देखील शुभेच्छा असतील. मी मात्र म्हणतो तुम्ही ऐकत राहा यानंतरचा आवाज जे समालोचनासाठी होती. मी मात्र सांगतो तुर्तास जय बोल. तर आम्ही पहिली मॅच जिंकलो. त्याच्यानंतर जरा पोटात कावळे वाढत होते म्हणून निघालो काहीतरी खायला. तर थोडे बिस्किट वगैरे घेतले. तर ह्या कुत्रा तर बघा, तो आमच्या मागेच फिरत होता म्हणून त्यालाही 2 बिस्किट घेतले. तर तो चांगला होता, तसा खूप मस्त होता. त्याच्यासोबत जरा खेळलो. इथे जवळपास वडापाव वगैरे काय नव्हता म्हणून त्यांनी आवाज कट करणार आहे. पण आम्ही फोडलेला आणि खायला सुरुवात केली. ची लगेचच मॅच होती म्हणून आम्हाला काहीतरी खावं लागेल म्हणून सर्वजण खात होते. तर लगेचच आमची दुसरी मॅच सुरू झाली. तर आता आमची पहिली बॉलिंग होती. तर पहिली बॉलिंग आमचा अमरदास टाकत होता. सुंदर असा चेंडू, परंतु त्यांचा वाईट असा इशारा. पुढेला करतो रुपम. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर पद्धतीने तो पटकावला. एकच धाव होतो, एका धाव होतो. समाधान झालेलं होतं. संघाचं खातं कोणतं रुपम. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो राऊंड विकेटने. हा चेंडू सुंदर चेंडू. बॉलिंग सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेअर षटक घेऊन आले. तसं खूपच चेंडू हवेत आहे.
थ्रो एक धाव पूर्ण होते दुसऱ्या लाव 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 धावेचा आउट आउट धाव बाद. षटकातील पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो लेफ्ट साईडला तर दुसरी मॅच आम्ही जिंकलो. तर आजच्या मॅची संपल्या आणि आता आम्हाला यायचं आहे रविवारी. तर आम्ही आता निघालो घरी. स्वप्नील व्हायचं जरा निवळीत काम होतं म्हणून जरा निवळीत थांबलो. तर कोणीतरी बोललं की इथला वडापाव मस्त लागतो, स्वाद वडापाव सेंटर इथला, म्हणून आम्ही निघालो वडापाव खायला. तर वडापाव ऑर्डर केला आणि वडापाव येत होता तोपर्यंत आम्ही जरा बसलो होतो. तर आम्ही ऑर्डर केलेले वडापाव आले आणि आम्ही वडापाव खायला सुरुवात केली. तर मित्रांनो, रात्रीची निवळी बघा कशी दिसते. तर आम्ही गाडीत बसलो आणि निघालो आता घरी. तर आत्ताच आम्ही घरी पोचलो आहे. तर आम्ही मॅच जिंकलो होतो सर्व, म्हणून सर्वजण खुश होते. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.